की त्याला सांगितलं शिवाजी महाराज घाबरत आहेत, शिवाजी महाराज तुम्हाला खूप भिलेले आहेत. हे सगळं बातम्या त्याच्यात आणि त्याच्या सैन्यामध्ये पोचवल्यामुळं ती सगळ्यांना मानसिकदृष्ट्या गाफील करणं आणि त्याचबरोबर ते आपली इकडे तयारी करून ठेवणं की महाराजांनी आपलं सैन्य किंवा जे सगळे मावळे आहेत त्या सगळ्या मावळ्यांची मानसिक तयारी पण अगोदर करून घेतलेली. बरं का, हे मोठं संकट आहे, आपल्याला झुंजायचं आहे. पण महाराजांनी आपला मुक्काम पुण्यातून शिवापूर, शिवापूरवरनं राजगड आणि राजगडावरनं प्रतापगडावरती हलवल्यानंतर प्रतापगडावरती हलवल्याचा फायदा असा आहे की प्रतापगड हा त्यावेळेस सीमेवरती होता. म्हणजे जर काही नुकसान झालं तर ते शत्रूच्या राज्यात होईल, आपल्या राज्यात होणार नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या घरात जर आपण मारामारी करायला लागलो तर आपल्या घरातला आपला टीव्ही फुटल. तर मारामारी ही कायम दुसऱ्याच्याच घरात करायची असते, दुसऱ्याच्याच हद्दीत करायला पाहिजे. तेच तंत्र होतं ते. आणि महाराजांनी त्याला व्यवस्थित आहे, बाकीचे डिटेल्स काय सांगत नाही, पण महाराजांनी त्याला बरोबर खेचून जावळीमध्ये आणला, त्या जावळीच्या निबिड अरण्यात आणला आणि त्याला इतका गाफील केला की त्याला समजलंच नाही की शिवाजीची काय धोरणं असतील, काय पद्धतीने आपण भेटायचं याची ती धाकल माहीत. की किल्ल्यावरही नाही, खालीही नाही, म्हणजे त्याच्याही सैन्यात जायचं नाही आणि माझ्याही सैन्यात तू यायचं नाही, मधी भेटू आपण. मधली जागेचं सिलेक्शन बघा तुम्ही. सिलेक्शन असं केलेलं आहे की तळामध्ये जो काही त्या 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये जी काही अफजल खानाची छावणी पडलेली तिथून कुठूनही ती जागा दिसत नाही आणि गडावरनं ती समोर दिसते आपल्याला. म्हणजे गडावरची जी लोक आहेत त्या लोकांच्या आवाक्यात ती जागा होती, पण तळातल्या लोकांच्या आवाक्यात ती जागा नव्हती. भेटीची वेळ दुपारची ठरवलेली आहे. आता भेटीची जी वेळ दुपारची ठरवली म्हणजे त्या काळामध्ये सैन्याला जर लढायचं असेल तर त्याला सकाळपासून तयारी करावी लागते. चिलखत घाल, हे घाल, ह्याच्यात 2 तास जातात.